व्रत पुरुष तुझा व्रत 5 हात पाठीमागे पाठवतो. मग त्याला वा म्हणू नाही तर काय तुला म्हणू का रे. तेवढ्यामध्ये पितामह भीष्माचार्याने बाण सोडल्याबरोबर घोड्यावर पडला, घोडे खाली दाबले. तेवढ्यामध्ये अर्जुन पाय देवा, अरे देवा माझे बाजूबंद ढिले होते, माझा मुकुट पडतो की काय असं वाटतंय. आणि तेवढ्यामध्ये पितामह भीष्माचार्यांच्या कर्कशामधून बाण निघाला आणि असा लपलप लपलप चमकता हुआ बाण त्या अर्जुनाच्या रथाकडे यावा. रथाकडे आल्याबरोबर देवाच्या लक्षात यावं आणि देवानं रथातून खाली उडी टाकावी. संगम पाह्यमत प्रतिज्ञा नदनी कतुम कृतोरतस्त धर्म चरमो भया चलद्यु हरिरे हंतुम गतोत्तरीय. देवानं आपलं उत्तरी वस्त्र खाली टाकलं आणि उत्तरी वस्त्र उचलल्याच्या नादानं पृथ्वी सुद्धा थरथर 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 कापू लागली. महाराज आता प्रतिज्ञा केली, काय केली, तुम्ही हातात शस्त्र धरणार नाही आणि पृथ्वी का थरथर कापते. अरे जन्माला यायच्या अगोदर म्हणले होते तुझ्यावर वजनी कमी करीन. अरे ही प्रतिज्ञा विसरतात. वस्त्र उठवण्याच्या नादामध्ये देव खाली वाकले, म्हणले घाबरू नको, म्हणले ही देवाच्या आणि भक्ताच्या मनातली लीला आहे. म्हणले उचललं पितामह भीष्माच्यावर सोडणार तेवढे पितामहानं धनुष्य खाली ठेवलं. देवा माझं काम झालं, मी प्रतिज्ञा केली, एक तर देवाला तरी शस्त्र हातात घ्यायला लावीन किंवा मग निष्पांडू पृथ्वी तरी करीन. महाराज देवानं माघार घेतली. देवानं का माघार घेतली, कारण देवानं महागयेमध्ये एका भक्ताचा जीव वाचवायचा होता आणि एका भक्ताचा पण खरा करायचा होता. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, केला खरा, भीष्मपण केला खरा. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. महाराज देवानं काय केली.